मराठी व्याकरणामध्ये नाम हा प्रकार आपण बघू. यामध्ये काही उदाहरणं पाहताना पहिलं, तो झाड लावतो, अनुराग गोष्ट ऐकतो, नदीला पूर आला, मला पुस्तक आवडते, अशी 4 वेगवेगळी वाक्य आहेत. या वाक्यांमध्ये झाड, अनुराग, नदी, पुस्तक हे शब्द म्हणजे प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांनाही दिलेली नावं आहेत. यांना व्याकरणात नाम असे म्हणतात. यासाठी आणखीन वेगळी उदाहरणं म्हणजे साखर ही एक वस्तू आहे, खरेपणा हा गुणधर्म आहे, कागद ही वस्तू आहे, वामन हे एकाचे नाव आहे, मुलगा हे देखील नाम आहे. या नामांमध्ये वेगवेगळे 3 प्रमुख प्रकार पडतात. 1 सामान्य नाम, 2 विशेष नाम आणि 3 भाववाचक नाम.